कऱ्हेपडगाव येथील नागरिक व विद्यार्थी रस्त्यासाठी आक्रमक झाले. त्यांनी थेट प्रधानमंत्री यांना पत्र पाठवून रस्त्याची मागणी केली. सदर नागरिक आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 2 वाजता रस्त्यासाठी आक्रमक झाले होते. आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव या ठिकाणी वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने या ठिकाणचे नागरिक आक्रमक झाले. गेली अनेक वर्षापासून रस्त्यासाठी मागणी करत आहेत, मात्र अद्याप देखील त्यांनी रस्ता न दिल्याने ते आक्रमक झाले होते. आज शालेय विद्यार्थ्यांना देखील रस्त्याने शाळेत जाता येत नाही. गुडघे इतक्या चिखलातून प्रवास करावा लागतो, म्हणून सदरील विद्यार्थी व पालक आज रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते. तसेच त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील पत्र पाठवले आहे आणि तात्काळ रस्त्याची त्यांनी प्रधानमंत्र्याकडून मागणी केली आहे. आणि कऱ्हेवडगावमध्ये ह्या वस्तीवर जे आम्ही राहतो, ह्या वस्तीला आठेगाव पुठा वस्ती या नावाने ओळखलं जातं. 72 साली दुष्काळी परिस्थितीमध्ये वडगावमध्ये एक तलाव झाला आणि त्या तलावामध्ये ह्या लोकांचे पक्के घरं पाण्याखाली गेले आणि त्यानंतर मग हे लोकांचं पुनर्वसन कुठं करावं त्यांनी आपल्या जमिनीत असे एक ग्रुप निवडला इथं आणि आम्ही ह्या जागेवर राहिलोत. पण 72 पासून प्रत्येक पुढारी येतो आणि तुम्हाला 5 वर्षात रस्ता करून देतो हे प्रत्येकजण म्हणला. पण 72 सालापासून आजपर्यंत एकाही रस्त्याने एकाही पुढाऱ्याने ह्या रस्त्याने वागायला की असा रस्ता पावरडसुद्धा पक्की केली नाही. आणि त्यावेळेस जे आमचे लहान लहान लेकरं आहेत यांना अशा पाऊस पाणी असेल काय असेल त्यावेळेस आम्हाला प्रत्येक लेकरू उचलून चिखलाच्या बाहेर काढून शाळेत नेऊन घालावं लागतं. नाही अंगणवाडीमध्ये जे जाणारे लेकरं यांना तर जाताच येत नाही. पण घरचं कामधंदा सोडून समजा पहिली दुसरी तिसरी चौथी लेकरं कशी तरी आम्ही शाळेमध्ये पोहोच करतो. त्याच्यामुळे आमची अशी कायमस्वरूपी हालापेष्टा पाहून एका तरी कार्यकर्त्याला राजकीय पुढाऱ्याला की उदय यावं आणि त्यांनी आमचा वागणुकीचा प्रश्न मोकळा करावा एवढीच आमची विनंती आहे, बाकीचं काय नाही. कृष्णाकर गोजे, मी इयत्ता 4थी शिकते. शाळेत जाताना चिखलात पाय फसतात, मग चपला तुटतात. चपला आणायला पैसे येत नाहीत. 4 वर्ष झालं मी अशा चिखलात शाळेत जाते. लई चिखल झाल्यामुळं आम्हाला वडिलांना बोलावं लागतं. आम्हाला ते उचलून घेऊन शाळेत नेऊन घालतात. सरकारने रस्ता करून द्यावे. पाऊस आल्यावर लेकरांना शाळेत जाता येत नाही. आजारी बिजारी माणूस पडत त्याला नेणं आणण्याची व्यवस्था होत नाही. वॉटर सप्लायचं पाणी आमच्या वस्तीला आलेलं नाही. लेकरांची पाऊस आला नदीला पूर येतो, ने आणण्याची परिस्थिती वाटेली. अशा प्रकारे रस्त्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते.